माझा एक्सपिरियन्स, मी प्रमोद उदावंत नांदुरा राहतो. महाराष्ट्र पोलीसमध्ये मी आजही जॉब करत आहे आणि एक चांगलं जीवन जगायचो. जसं मॅडमने सांगितलं की 2015ला आमच्या जीवनामध्ये एक नवीन कलाटणी आली. आमचं पूर्ण आयुष्य झिरो झालं. आणि जॉब करत असताना जॉबचा एक थोडक्यात एक्सपिरियन्स सांगतो की जॉबमध्ये मला असताना मला असं कुठेतरी वाटायचं की आपलं आज आपण जे जॉबमध्ये आहे हा जॉब खरंच आपल्या लेवलचा आहे का. आणि कुठेतरी सॅटिस्फॅक्शन हा विषय नव्हता, कारण की जॉब मधलं ना तर कुठे ना कुठे कोणाचे ना कोणाचे बर्डन असतात. आणि बर्डन असल्यावरही आपल्याला आपलं पूर्ण आयुष्य तिथे देऊन आपल्याला जे पाहिजे जीवन तसं जीवन मिळत नाही. मग योगायोगाने काय झालं की माझी शिफ्टिंग संग्रामपूरला झाली आणि संग्रामपूरला शिफ्टिंग झाल्यानंतर माझी भेट विठ्ठल भाऊंसोबत झाली. विठ्ठल भाऊ माझे मित्र आहेत, माझे मेंटॉर आहेत, माझे गुरु आहेत. यांनी मला त्यावेळेस योगायोगाने भेटी झाल्यामुळे यांनी मला थोडंसं सांगितलं. आता यांचा जो सुरुवातीचा प्रवास आहे हा पूर्ण मी पाहिला आणि त्यावेळेस मला असं वाटायचं की आपण पोलीसमध्ये आहे म्हणजे बा खूप काही वेगळं आहे. पण यांच्या एकदा दुकानात गेलो तर यांचे काहीतरी यांनी स्वप्न वगैरे सगळे रंगवले होते. मग मी यांना थोडंसं अप्रोच झालो आणि मग मी चॉईस केलं की बा आपल्याला कोणत्या व्यक्तीसोबत राहायचं आहे. मग मी यांच्या सोबत राहिलो. यांच्या सोबत यांनी जे काही क्रिएट केलं होतं त्यांचं जीवन, तर मला असं वाटायचं की बा एक अशा छोट्याशा दुकानात बसलेली एक व्यक्ती इतकं छान जीवन जर क्रिएट करण्याचं, इतकं चांगले थॉट्स क्रिएट करण्याचं जर कधी त्यांच्यामध्ये इतकी काही पावर आली असेल तर ते कुठल्या ना कुठल्या मार्गाने आली असेल. मग त्यांनी मला लँडमार्क बद्दल सांगितलं. मी लँडमार्क केलं. लँडमार्क मी 2010ला केलं आणि 2010 पासून माझी जर्नी एकदम हॅपी लाईफ चालू झाली. एनर्जेटिक, हॅपी. माझ्या पोलीस डिपार्टमेंटचं माझ्यावर कुठल्याच प्रकारचं बर्डन नाही आलं. बर्डन होतं पण मी ते घेतलं नाही, कारण की मला त्याच्यासोबत कसं डील करायचं हे मला तिथे मिळालं लँडमार्कमुळे. लँडमार्कमुळे एक माझे जीवन परिवर्तन झालं. तर माझ्याकडे सगळ्यात पहिली आणि सगळ्यात छान टेक्नॉलॉजी आली लँडमार्कची, आणि ते पण मला माझ्या गुरूंनी दिली, विठ्ठल दोरकर सरांनी. मग यांना मी स्वतः अप्रोच झालो आणि यांना म्हटलं आपण जीवनासाठी काही करू शकतो का. तर आम्ही बरंचसं काही पुढे 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 यांच्यासोबत राहून काही बरेच चेंजेस आले लाईफमध्ये. आणि मग आम्ही निर्णय घेतला की आम्ही शेगावला दोघं सोबत राहायला जाऊ. आणि मी हे पडचीला राहायचे आणि मी संग्रामपुरात राहायचो. तर यांचा आमचा असा उद्देश होता की आपण शेगावला जाऊ आणि शेगावला दोघांच्या फॅमिली मस्त सेटल करूया आणि तिथे राहूया. तर हे पण हो झाले. मग मी शेगावला शिफ्ट झालो. मग हे मागून आले आणि मग शेगावला राहायला लागले. तर ही जर्नी मस्त छान 2015चा विषय होता तो. आणि सर्व आम्ही आमचं जे क्रिएट केलं होतं लाईफचं, एका क्षणात एका न्यूजमध्ये एका मेडिकल रिपोर्टमध्ये सर्व चेंज झालं. माझे कंटिन्यू WBC ह्या कंटिन्यू वाढत गेल्या. कंटिन्यू ताप यायचा, काही केल्या ताप उतरत नव्हता, WBC कंट्रोल होत नव्हत्या. आणि जेव्हा मी चेक केलं तर चेक केल्यानंतर तिथे असं डिटेक्ट झालं की बा ह्या व्यक्तीला असा एक आजार आहे, तो आहे ब्लड कॅन्सर. मग ब्लड कॅन्सर म्हटल्यावर पूर्ण जेवढं आतापर्यंत जेवढं काही क्रिएट केलं पूर्ण आयुष्य माझं तिथे झिरो होऊन गेलं होतं. काहीच नाही राहिलं होतं जीवनात. इव्हन माझी जी सिच्युएशन अशी होती की ज्या दिवशी मला डॉक्टरांनी सांगितलं, म्हणजे सगळं त्याच्या आधीचा एक इन्सिडेंट सांगतो. विठ्ठल दोरकर सरांनी असे एक व्यक्ती आहेत की मी यांच्यासोबत पहिला विषय शेअर केला की सरांनी, डॉक्टर साहेबांनी मला असा विषय सांगितला आणि यांच्याकडे त्यावेळेस रडलो मी की आता काय करू. आमचा मुलगा लहान होता. आम्ही दोघं जण संग्रामपूरला राहायचो, माझी मिसेस आणि मी. छोटीशी रूम होती आणि असं वाटायचं आपलं काहीतरी. एकच रूम अशी होती, म्हणजे एका रूममध्ये 2 रूम अशा होत्या की एकच रूम होती 10 बाय 12ची, त्याच्यात 2 रूम होत्या. अशा रूममध्ये माझं जीवन चालू होतं. आणि असं वाटायचं की आपलं स्वतःचं काहीतरी घर पाहिजे. तर माझं सगळं जीवन, सगळं स्वप्न, सगळे मी रंगवलेले जे काही आपण असं करू तसं करू, तर सगळं कोलॅप्स झालं. सगळं कोलॅप्स झालं. यांच्याकडे आलो आणि रडलो ऍक्च्युली की आता काय करू. जीवन सगळं झिरो झालं. डॉक्टरांनी मला फक्त 2 दिवसाच्या गोळ्या दिल्या, ते पण 2 दिवस शेवटचा सांगितला की 2 दिवसानंतर, म्हणजे ह्या गोळ्यात मी तुम्हाला 2 दिवसाच्याच देतो, कारण की माझा WBCचा काउंटिंग हा 10,000 असतो फक्त, म्हणजे मॅक्झिमम. आणि 10,000ची लेवल क्रॉस केली की आपल्याला डॉक्टरकडे ऍडमिट करावं लागते. तर डॉक्टरांनी त्यावेळेस माझा मेडिकल रिपोर्ट पाहिला होता. इथे खामगावला सोनी पॅथॉलॉजी आहे, चांगली पॅथॉलॉजी, MD आहेत ते पॅथॉलॉजी. त्यांच्याकडे रिपोर्ट काढायला लावला होता. तो त्यांचा रिपोर्ट 1,25,000 WBC माझ्या त्यावेळेस होत्या. तर त्याला कंट्रोल कशा करायच्या हेच त्या डॉक्टरांनी समजलं नाही. त्यांनी मला फक्त इमर्जन्सीसाठी म्हणून 2 कोणत्या तरी गोळ्या दिल्या, मला त्या गोळ्या आठवत नाही. आणि ते बोलले, माझ्या भाऊसोबतही बोलले, ते माझे मोठे भाऊ आहेत तिथे फोनवर. आणि ते बोले आजचा दिवस, आज रात्र किंवा उद्या रात्र यांना टाटा हॉस्पिटलला हलवा.
तर आम्ही सगळं डिसाईड केलं, म्हटलं टाटाला जाऊया, टाटाला आपली ट्रीटमेंट करूया. जेव्हा आम्ही घरी आलो तर घरी माहीत नव्हतं. तर मी ॲक्च्युली तुम्हाला सांगतो ना, मला तो दिवस आजही माझ्या अंगावरचे काटे येतात. मी माझ्या परिवाराला शेवटचं भेटत आहे असं समजून तिथून घरून गेलो होतो. काय सिच्युएशन असेल ती माझी लाईफची. म्हणजे ही अशी परिस्थिती माझी जी आहे ना, खूप लोकांच्या जीवनात येते, पण त्याच्यातून त्यांना बाहेर निघण्याचा पर्याय नसतो. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा पर्याय माझ्या जीवनात माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. माझे जीवनात माझे काही पुण्य असतील, तर माझं तिथून मी गेलो हॉस्पिटलमध्ये. मला डॉक्टरांनी जेव्हा WPC फाउंड केल्या, तेव्हा माझ्या WPC ह्या 2,18,000 होत्या. त्या जशा पाहिल्या डॉक्टरांनी, बोले आम्ही ही गॅरंटी घेत नाही म्हणे की ह्या पेशंटचं 6 तासाचं लाईफ, कारण की WPC एवढ्या फास्ट कमी होणे. आणि माझं युरिक ॲसिड जे असतं ना, मला ते नंतर माहीत पडलं की युरिक ॲसिड एवढं डेंजर आहे. युरिक ॲसिड जे मला वाटते 7च्या वर गेले की त्रास व्हायला सुरुवात होतो ना, तर माझं युरिक ॲसिड त्यावेळेस 75च्या जवळपास होतं. ते मी रिपोर्टमध्ये पाहिले, मला ते दिसलं युरिक ॲसिड, एवढं युरिक ॲसिड आणि एवढ्या WPC. तर डॉक्टर म्हणले की बा यांना एक इंजेक्शन लागेल, ते 40 की 45,000चं इंजेक्शन होतं. यांना हे दिलं म्हणजे यांचं WPC लवकर त्या कंट्रोल व्हायला लागतील. आणि ते इंजेक्शन लागल्यानंतर 6 तास हे यांच्या शरीरावर काय इम्पॅक्ट करते ते आपल्याला माहित नाही. तर 6 तासापर्यंत त्यांनी माझं लाईफचं ठरवून टाकलं की बा त्याच्यानंतर तर काय होईल ते माहित नाही. तर असा हा एक व्यक्ती, की माझं लाईफ पूर्ण कोलॅप्स झालेलं होतं. तर त्याचे काही प्रूफही मी तुम्हाला दाखवतो, माझ्या पूर्ण स्लाईडमध्ये आहेत. तिथून माझ्या योगायोगाने काय ते मला इंजेक्शन अवेलेबल झालं. WPC कंटिन्यू कम्प्लीट कमी कमी व्हायला लागल्या आणि मला तिथं हॉस्पिटलमध्ये 2 महिने राहावं लागलं. तर तोपर्यंत माझा त्या सिच्युएशनचा खर्च जो झाला होता, तो जवळपास 10 लाखाच्या जवळपास झाला असता, जवळपास 2 महिन्याच्या जवळपास. म्हणजे आज आपण समजा किती लोकांनी डेमॉन्स्ट्रेशन पाहिलंय, केंगनचं डेमॉन्स्ट्रेशन पाहिलंय, मशीन असं काम करते, मशीन तसं काम करते, त्याचे रिझल्ट आहेत किंवा नाही आहेत. जेव्हा एखादा प्रॉब्लेम क्रिएट होतो ना, आज 2,68,000 खूप महाग वाटतात, पण ज्या दिवशी पण प्रॉब्लेम क्रिएट होतो ना, 10 लाख 20 लाख आपण एका मिनिटात द्यायला तयार होतो, कारण की त्या पेशंटचं आयुष्य आपल्याला महत्वाचं असतं. आणि ही मशीन 2,68,000 फक्त एका व्यक्तीसाठी नाही, हे पूर्ण तुमच्या परिवारासाठी आहे. तर ही मशीन काय काम करते हे मी तुम्हाला शो करतो या काही वेळानंतर. तुम्हाला आजपर्यंत मी जे स्टोरीज बोललो ना, ते आज मी तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला ते क्रिएट करून देणार आहे, की बा काय असते जीवन, माझं कसं जीवन ट्रान्सफॉर्मेशन झालं. तर तेव्हा मग तिथून मी हॉस्पिटलमधून बाहेर आलो आणि माझं 3 वर्ष लाईफ फक्त रेंगाळत चाललं. 3 वर्ष इतका पांढरा झाला होता, माझी पूर्ण स्किन आहे ना ही पूर्ण पांढरी पडली होती, असं वाटायचं की कोड आलेलं. मला कितीतरी नंतर माझी स्किन रेग्युलर झाल्यानंतर आमच्या शाळा कॉलेजमध्ये जे काही मी जायचो आमच्या मुलांना सोडायला, तर मॅडम म्हणायचे की सरांना का कोड झाला होता का आधी, की आता रिकवर झालं, किंवा असं काय झालं होतं एवढं पांढरा कचका पडला होता चेहरा. तर ते सर्व ते जेव्हा बोलायचे, तर हे सर्व माझ्या जीवनात जेव्हा विठ्ठल सर आले आणि विठ्ठल सरांनी मला सांगितलं, ते स्वतः मशीन वापरायचे आणि त्यांनी मला सांगितलं की बा असं असं मशीनचं पाणी आहे आणि हे तुम्ही घ्या. मग माझं तर पूर्ण म्हणजे घरही नव्हतं, काही नव्हतं. सगळं मशीन घ्या म्हटलं, मशीनची प्राइस पाहिली तेव्हा मशीनची एक प्राइस होती, एक छोटी प्राइस होती तेव्हा मशीनची 1,55,000. ती 1,55,000ची मशीन घ्यायची माझी कॅपॅसिटी नव्हती. आणि सगळ्यात पहिले सगळ्यात माझा मुद्दा, यांनी जेव्हा मला सांगितलं ना, तर म्हटलं असं काही नसते आणि मशीन काही पाणी काही काम करत नसते. या ठिकाणी माझ्या ठिकाणी तुम्ही किती लोक उभे आहे की आहे ना, असं काही नसते, मशीन पाणी काय काम करेल. पण ऍक्च्युली ज्या दिवशी यांनी मला सांगितलं, मी डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, शेगावला गेलो, डेमॉन्स्ट्रेशन पाहिलं, हे माझ्या घरी यायचे, आम्ही भेटतो कारण की मित्रच. आता हे एवढे जवळचे मित्र की ज्या व्यक्तीला माझा कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर मी यांना सांगितलं, ह्या व्यक्तीवरही मी भरोसा नाही ठेवला की मशीन माझ्यासाठी काम करत असेल का. म्हणजे आज समजा तुम्ही इथे काही डिस्ट्रीब्युटर आहेत आपले, आज तुम्ही ज्या लोकांना सांगता की डेमॉन्स्ट्रेशन दाखवता, त्यांनी हो म्हटलं नाही म्हटलं, तर त्या लोकांची तुमची एवढी अशी घट्ट मैत्री थोडी असेल. तर आमची एवढी घट्ट मैत्री असल्यानंतर मी यांच्यावर भरोसा ठेवला नाही, तर आपण हे अपेक्षाच नाही ठेवायची किंवा लोक आपल्याकडे येतील. जे येतील त्यांचं नशीब, मी तरी हे मानतो. आणि हे ज्यानंतर जेव्हा यांनी मला सांगितलं, मी म्हटलं असं काही नसते. नंतर माझी नेक्स्ट अपॉइंटमेंट होती टाटा हॉस्पिटलला. मी टाटा हॉस्पिटलला गेलो आणि तिथे मी केंगन मशीन पाहिली म्हणजे तिथे एक व्यक्ती होता, त्याचं कॅम्पेन चालू होतं केंगन मशीनचं तिथे, आणि त्यांचं टी शर्ट होतं घातलेलं त्यांनी अंगावर, तिथे केंगन लिहिलं होतं. मी त्यांच्या मागे गेलो, कारण की केंगन हा विषय मी पाहिला होता. त्यांच्या मागे गेलो आणि त्यांना म्हटलं, का हे केंगनचं काय खरंच काम करते का. तर त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला माहिती आहे काय केंगन. म्हटलं नाही, मला सांगा म्हटलं काय आहे. तर मग
त्यांनी मला VIP लोकांची ट्रीटमेंट टाटा हॉस्पिटलमध्ये जिथे होते ना तिथे घेऊन गेले आणि हे पहा म्हणे, हे डॉक्टर लोक आणि हे पेशंट लोकांना हे पाणी वाटण्याचं काम करत आहे. म्हटलं हे खरंच काम करते का? ते म्हणे तुम्ही म्हणे एक सांगा तुमची माझी त्यांनी फाईल पाहिली. म्हणे तुमची फाईल ही 2015 पासून आहे म्हणे, आता हे 2019 आहे म्हणे. आजपर्यंत तुम्ही या हॉस्पिटलमध्ये कुठली एखादी ॲडव्हर्टाईज पाहिली का, कुठल्याही गोळीची, कुठल्याही प्रोडक्टची? म्हटलं नाही. हे टाटा हॉस्पिटल फक्त लोकांसाठी आहे म्हणे, इथे ॲडव्हर्टाईज नसते. ही मशीन इथे बाहेर या डॉक्टरांच्या कॅबिनच्या बाहेर लागली आहे, म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की ही मशीन काम करते. आणि याच्यावर यांनी पूर्ण रिसर्च केलेला आहे. रिसर्च अंतीशी मशीन यांनी इथे ठेवली आहे. तेव्हा माझे आय ओपन झाले की ज्या माणसाने मला 6 महिन्याआधी केंगन मशीन सांगितली ना, ते त्यांनी कुठल्याच प्रकारच्या बिझनेससाठी किंवा कुठल्याच प्रकारच्या कमिशनसाठी नाही सांगितली, माझ्यासाठी सांगितली. हा मला तिथे फील आला. आणि त्यानंतर मी त्यांना एक फोन लावला की बा मला पाणी कसं प्यायला मिळेल. तर पाणी प्यायला मिळेल तर हे बोलले की तुम्हाला शेगाव यावं लागेल आणि शेगावला पाणी प्यायला न्यावं लागेल. आतापर्यंतची माझी जर्नी आहे. जेव्हा माझं 600 अचिव्हमेंट झालं म्हणजे, तर आतापर्यंत हा विषय सोडून द्या, कारण की मी बिझनेस करत नाही. थांबतो होतो पण आपण बोलूया त्याच्यावर. तर मी जेव्हा यांना फोन लावला शेगावला यावं लागेल, तेव्हा योगायोगाने आमचे फ्रेंड्स असल्यामुळे आमच्या योगायोगाने यांनी फोटो काढून ठेवले. तर ते माझे हे फोटो आहेत. मी एका 10 लिटरसाठी म्हणजे 15 लिटरची कॅन आहे आणि नांदुऱ्यापर्यंत जाईपर्यंत त्याच्यातलं पाणी सांडून ते 10 लिटर व्हायचं. आणि ते पाणी मी 3 ते 4 दिवस वापरायचो. आणि फक्त 15 दिवसामध्ये माझं जेवण पचायला लागलं, जे जेवण मला डेली वॉमिटिंग व्हायचं. म्हणजे एक घास खाल्ल्यानंतरही जे मला पचत नव्हतं, ते ह्या अशा सिच्युएशनमध्ये नेणाऱ्या पाण्याने माझ्या मिसेसने सांगितलं, एवढं तिचं म्हणजे रहीवर आली ती, यांना अन्नही पचायचं नाही. तर हे पाणी जेव्हा न्यायचं, मी 8 ते 10 दिवस मी पाणी नेलं. मला चांगलं फील व्हायला लागलं, माझी ॲसिडिटी कंट्रोल व्हायला लागली. इतकी हायपर ॲसिडिटी व्हायची, जेवण केलं म्हणजे मला हे समजून जायचं की बा उद्या ॲसिडिटी होणार आहे, उद्या आपल्याला वॉमिटिंग करावं लागणार आहे. किंवा अशी बोटं घालून मला ॲसिडिटी करायचं काम पडायचं. आणि हे पाणी आणल्यानंतर आम्ही मग निर्णय घेतला की आपल्या घरात मशीन पाहिजे. 20 ते 25 दिवस त्याच्यात गेले. 4-5 दिवस आणखीन मशीन यायला गेले. आणि त्यानंतर मी मशीन वापरत होतो. पण एक आणखीन एक गुंता तेव्हा झाला क्रिएट की जेव्हा यांनी मला सांगितलं तर होतंच, पण मशीन घ्यायचा आमचा निर्णय झाला. आम्ही मशीन घेतलं, पण यांना मी एक शब्द सगळ्यात मोठा वापरला. म्हटलं मी बिझनेस करणार नाही. मला माझं आयुष्य हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. मी बिझनेस करणार नाही. मग 5-6 महिने निघून गेले आणि 15 फेब्रुवारी 2020ला एक दिल्लीला प्रोग्राम होता. हे बोलले की सर चला उदाहरण सर, तुम्हाला एवढे छान रिझल्ट आहेत. मला खूप म्हणजे माझं हेल्थ सुधारणा, इंटरनल सुधारणा व्हायला लागली. माझं अन्न पचायला लागलं, एनर्जी वाढायला लागली. आणि धीरे धीरे मला सुधारणा व्हायला लागली. यांना ते आवडायचं, यांना ते छान वाटलं की आपल्या एका छोट्याशा ॲक्शनमुळे या व्यक्तीचं जीवन एवढं बदललं. तर ते बोलले की चला आपण दिल्लीच्या प्रोग्रामला जाऊया. तर दिल्लीच्या प्रोग्रामला आमचा हा एक पहिल्यांदाच प्रोग्राम होता माझा. तर आम्ही मोजके वाटते 30-35 जण त्या प्रोग्रामला गेलो होतो, 30 जण. आणि तिथे मी गेलो आणि तिथे गेल्याचे हे फोटो आहेत, त्यावेळेस काढून ठेवलेले आहेत हे फोटो आहेत हे. तर तिथे ना आम्ही त्या प्रोग्रामची मला वाटते 12,000 फी भरली होती एका दिवसाची. जाणं येणं आमचं ते सगळं वेगळं. त्यावेळेस माझा पगार 10,500 हातात बसायचा आणि 12,000 त्या प्रोग्रामची फी. पण मी ती फी भरली आणि तिथून माझं विजन क्लिअर झालं. मी एक हे व्यक्ती पाहिले की जे व्यक्ती धर्मगुरू आहेत आणि ते त्यांच्या लोकांसाठी माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक लोकांना मी ही मशीन पुरवतो सांगतो त्यांनी घेऊ किंवा ना घेऊ. माझं तिथून विजन क्लिअर झालं की हे मशीन आपल्याला कशासाठी घ्यायची आहे. आजही मी बिझनेस करत नाही. आजही भारतातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जर कोणाला मला कॅन्सरसाठी, तर मी त्या व्यक्तीला तितकाच टाइम देतो तो जसं माझा जवळचा नातेवाईक आहे, तो माझा जवळचा मित्र आहे. मग इथून आलो आणि इथून आल्यानंतर मी फक्त एकच मुद्दा विठ्ठल सरांना म्हटला, आपल्या 2 मशीन झाल्या ना, तर 3ऱ्या मशीनला आपला पगार निघते, तेवढं अर्निंग येईल बा. कारण की इथून आल्यावर माझं विजन क्लिअर झालं आणि थोडंसं वाटलं की आपला पैसा तर दवाखान्यात चालला. आणि 2 मशीन जर झाल्या तर 2 मशीन होतील की नाही हे माझी गॅरंटी नव्हती. कारण की काही कम्युनिकेशन नाही, काही स्किल नाही, लोकांसोबत आपला तेवढा संपर्क नाही, आपण आपलं लाईफ एकटं जगलेलो लाईफ. आणि 2 मशीन होतील की नाही होतील. मग धीरे धीरे इथून मी शेअरिंग करायला सुरुवात केली. तर शेअरिंग करताना मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की दवाखाना किती क्रिटिकल असतो. अनलिमिटेड असतो दवाखाना, अनलिमिटेड.
मी असा व्यक्ती आहे की दवाखान्यावर एकाच माझ्या आजाराला माझ्या एकट्यावर खर्च केला. मी असा व्यक्ती आहे की 1.5 करोड रुपये माझ्या हेल्थला सांभाळण्यासाठी आजपर्यंत मेडिकल सायन्सचे खर्च झालेले आहेत. त्याचं एक तुम्हाला प्रूफ देतो मी. आजपर्यंत हे प्रूफ मी कुठेच आपण शो नाही केलं, कारण की पीपीटी आपण क्रिएटच नाही केली. हे इथे दिसत असेल तुम्हाला, हे इथे काही मला एवढ्या दुरून दिसत नाहीये, पण हे इथे 11,63,000 माझे 6 महिन्याचे मला दर महिन्याला सँक्शन करायचं काम पडायचं. 11,63,000 दर 6 महिन्याला. आणि हा खर्च माझा कंटिन्यू चालला जवळपास 5 ते 6 वर्ष. एवढी ट्रीटमेंट करून मी तुम्हाला आणखीन एक दाखवतो मेडिकल किती महागडं आहे. आपण एक मशीन जे म्हणतो ना, पाणी जे म्हणतो ना, हे पाणी किती स्वस्त आहे तुम्ही इमॅजिन करू शकता. ही पहिली जे स्लिप आहे ना, तिथे 70 गोळ्यांवर राऊंड केलेला आहे. तर 70 गोळ्यांची प्राइस आहे 4,52,000. आणि जेव्हा मी केंगन चेंज केलं ना, आनंदाची गोष्ट आहे, या गोष्टीवर तुम्हाला शहारे येतील अंगावर. आनंदाची गोष्ट आहे की केंगन जेव्हा मी वापरायला सुरुवात केली ना, तर त्या 70 गोळ्यांची प्राइस जर 4,52,000 रुपये आहे, तर नंतरच्या माझ्या 150 गोळ्यांची प्राइस आहे फक्त 15,000. दिसत आहे तुम्हाला खालची स्लिप? तर हे 15,000 हे फक्त 15,000 हे इथे 150 गोळ्यांची प्राइस 15,000. म्हणजे महिन्याला 3,000 खर्च कुठे, महिन्याला 2,17,000 रुपये खर्च कुठे. आणि हे सगळं दिलं मला केंगनने. वाटत आहे ही मशीन इम्पॉर्टंट आहे आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि मी उभा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी, प्रत्येक व्यक्तीतल्या, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी. आणि माझ्या जीवनामध्ये एवढं छान एक सोशल नेटवर्क आलं आपलं जे TMP आहे. हे TMPने मला एवढा मोठा स्टँड द्यायला, एवढं मोठं माझं जीवन परिवर्तन केलं. तर मी तर सॅल्यूट करतो. रात्रंदिवस आम्ही ग्रॅटिट्यूड मसतो ह्या एका विषयाच्या. तर हे माझ्या जीवनातले परिवर्तन आहे की कॅन्सरचं प्रमाण किती वाढत आहे, आपल्याला अवेअर होणं गरजेचं आहे. हे मशीन पाणी पिण्यासाठी नाही, ही मशीन लोकांच्या जीवनात आरोग्य देण्यासाठी मशीन आपल्याला घ्यावं लागेल, रिकमेंडेड करावं लागेल. हे बा माझ्या चेहऱ्यातले बदल. आम्ही पहिले माझी आनंदी छोटीशी होती तेव्हा आम्ही मशीन लावली. हे आमचं पहिलं 1,55,000चं डिव्हाइस आहे. तेव्हा मग नंतर माझ्या चेहऱ्यातले धीरे धीरे, पण इथे डेटही आहे 16 मे 2019ला माझा हा पहिला व्हिडिओ आहे की जिथे पूर्ण चेहरा माझा लाल पडलेला आणि एक स्वेलिंग आलेलं त्याच्यावर आणि दिसतो तिथे. आणि धीरे धीरे माझ्या चेहऱ्यातले बदल आहेत. आणि आज मी तुमच्यासमोर असा आहे. तर काय वाटते, आणि विशेष म्हणजे फक्त मेडिकल सायन्सची सहज प्रगती केली. कॅन्सरवर त्यांचे आजपर्यंत रिझल्ट आहेत, ते कॅन्सरवर ट्रीटमेंट करतायत, ते अंडर ट्रीटमेंट करतायत. आणि त्यांनी संशोधन करून ज्या गोळ्या उपलब्ध केल्या, ह्या गोळ्यांच्या व्यतिरिक्त मी कुठल्याच प्रकारचं एकही बाहेरून कुठलं आयुर्वेदिक म्हणा, कुठले एक्सरसाइज म्हणा, कुठले फंडे म्हणा जे असतात मार्केटमध्ये कॅन्सरला क्युअर करण्यासाठी, एकही फंडा माझ्या शरीरावर मी एक्सपेरिमेंट करू दिला नाही. फक्त एकच केलं, केंगन. आणि त्याबद्दल मी तुमच्यासमोर रिअलाइज होता हा किती महत्वाचा मुद्दा आहे केंगन. आज आपण इथे सर्व बसलेलो आहे ना, या इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की केंगन समजून घेणे. आणि ज्यांना समजलं त्यांच्या घरात मशीन आहे, ज्यांना नाही समजलं त्यांनी समजून घेणे आणि मशीन घरात इन्स्टॉल करणे. कारण की ती एक मशीन तुम्ही तुमच्या स्वतःसाठी इन्स्टॉल नाही करताय, तुमच्या संपर्कातल्या प्रत्येक नातेवाईकासाठी, तुमच्या संपर्कातल्या नातेवाईकांच्या नातेवाईकासाठी ही मशीन लावत आहे. कारण की त्यांना जर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला तर तुम्हाला धावून जावं लागणार आहे. नंतर सगळ्यात मोठं पेंडेमिक म्हणजे भारतातलं, पूर्ण विश्वातलं सगळ्यात मोठं पेंडेमिक कोविडची पहिली लाट आली. मला केंगननी खूप सपोर्ट केला, कुठल्याच प्रकारची माझं इजा नाही झाली. त्यानंतर सेकंड लाट जी सगळ्यात मोस्ट फेटल होती, म्हणजे सगळ्यात मोस्ट डेंजर होती, ज्याच्यामध्ये खूप सारे डेथ्स झाल्या. म्हणजे चांगली व्यक्ती त्या कोविडच्या याच्यात गेले. तर मला त्यावेळेस ट्रीट करणारे मी एक साहेबांना थोडंसं उभं करू इच्छितो. डॉक्टर चंद्रमोहन साहेब, तुम्ही प्लीज उभे राहा. हे जे व्यक्ती आहेत ना, ह्या व्यक्तींनी मला कोविडमध्ये असताना, हे मेडिकल ऑफिसर आहेत, ह्या व्यक्तींनी मला, सर थँक्यू सर बसा, ह्या व्यक्तींनी मला ह्या सिच्युएशनमध्ये पाहिलं. कोविडमध्ये यांनी मला पूर्ण ऑब्झर्व केलं. कारण की माझी जी हेल्थची सिच्युएशन होती, एक तर मुळात कॅन्सर, नंतर कोविड. कारण की माझी कोविडची टेस्ट पण साहेबांनीच केली आणि डिटेक्ट पण त्यांनीच केलं. आणि त्यांनी सांगितलं की सर आपल्याला कोविड आहे, आपण तुम्हाला ऍडमिट नाही करूया, तुम्ही घरीच क्वारंटाईन व्हा, फक्त आणि फक्त तुम्ही केअर घ्या, आम्ही सांगतो त्या प्रकारे. तर मी केअर घेतली आणि धीरे 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 काय झालं की माझा त्यातून मी बरा झालो म्हणता येणार. तो टाइम पिरियड होता, त्या टाइम पिरियडून मला एका गोष्टीने मदत केली, ते आहे केंगन वाटर.
माझं ऑक्सिजन लेवल जे आहे ना, SpO2 जो कमी जास्त होत राहतो तो आपण तो पाहूया. व्हिडिओ प्ले करा. SpO2 माझा हा नेहमी कमी व्हायचा, कारण की हे बा माझा चेहरा पा कसा झालेला आहे इथे, हा मीच आहे. 89 ऑक्सिजन लेवल दिसत आहे. एका मिनिटाचा व्हिडिओ. तुमचं केंगनकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार आहे आज या PPT मधून. त्याला ते एक सेटिंग होती, वर खाली करायची, असं आडवं तेवढं डिस्प्ले असं सेटिंग करायची होती सेटिंग. 89 ऑक्सिजन लेवल अजूनही तीच आहे. पण एक ग्लास केंगन वॉटर माझ्या जीवनात काय त्यावेळेस काम करायचा हे तुम्हाला सगळं लाईव्ह दिसेल प्रॅक्टिकली. क्या बात आहे. $94. आता मला सांगा, ह्या सेकंड लाटीमधून बाहेर आणणार मला कोण आहे? केंगन. सॅल्यूट हिरणार योशीरूजींना की ज्यांनी ही ती मशीन त्यावेळेस मला तर वाटते माझ्यासाठी केलेली आहे. हा, हे सिच्युएशन गेली. आणि नंतर पोस्ट कोविड सिम्टम्स. किती लोकांना तुम्ही ऐकलं की पूर्ण शरीरामध्ये काळ्या प्रकारचे जे काय म्हणतात त्याला, बुरशीचे काय त्याला ते हे झालं होतं पोस्ट कोविड मध्ये. खूप लोक गेले ना त्या आफ्टर कोविड ट्रीटमेंटच्या नंतर. खूप लोकांचा त्रास व्हायचे. तर ह्या वेळेस ना साहेबांना माहित आहे, साहेबांनी आम्ही सोबत हे केली होती टेस्ट, ब्लॅक फंगस. तर मला माझी कोविडची ट्रीटमेंट आणि सोबत कॅन्सरची ट्रीटमेंट यांचं केमिकल लोचा झाला. आणि केमिकल लोच्यामध्ये काय झालं की माझ्या लिव्हर, लंग्स मध्ये या साईडला 750 ml आणि या साईडला 750 ml हे पाणी झालं. आणि हे मला ते सिरिंजनी इंजेक्शननी ते ऑपरेट करून ते काढावं लागलं. पण एवढं पाणी दोन्ही छातीत असतानाही मला ऑक्सिजन लेवल कमी न होऊ देणे, माझं आरोग्य चांगलं ठेवणे, माझं जेवण पचवणे, कुठल्याच प्रकारचं मेडिकल अवांतर कुठल्या गोळ्या नसतानाही सर्व मला सांभाळण्याचं काम केलं फक्त केंगन. आजपर्यंत आपण फक्त ऐकलोच की या छातीत, हे तुम्हाला सगळं रिअल एक्सपिरियन्स दाखवत आहे माझ्या जीवनातला हा. आता हा सगळ्यात माझा मुद्दा आहे. तुमच्याकडे किती संपत्ती असेल, तुमच्या बँक बॅलन्स मध्ये किती पैसा असेल, म्हणजे तुम्हाला स्वतःला हेल्दी महसूस करता. घराचं इंटिरियर 5-5, 6-6 लाखाचं असते. मोठे मोठे घर 2-2, 4-4 करोडचे असतात. हे सर्व जे आहे ना, गोल्ड. किती बायांना, आता इथे लेडीज आहेत, माझ्या बहिणी आहेत, आई आहेत, सर्व येथे आहेत, तर किती लेडीज लोकांना गोल्ड हा खूप आवडीचा विषय वाटतो. आणि हे जे आहे ना, हे फक्त एक्सटर्नल लक्झरीज आहे तुमच्या बाहेरून तुमच्या लोकांना दाखवण्यासाठी. कोणती आपण जे गोल्ड घालतो ना, एक तर 2 लोकांसाठी घालतो, एक चोरासाठी, की ते लपून ठेवतो चोरासाठी, आणि घालतो ते लोकांना दिसलं पाहिजे की आमच्याकडे इथे गोल्ड आहे. आणि ज्यांच्याकडे फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून असते ना, त्यांचे गोल्डचे कॉईन वेगळे असतात, ते ठेवलेले असतात तिजोरीमध्ये. तर हे जे आहे ना, हे सर्व लक्झरी आयटम आहेत. पैसा तुमच्या बँकेत किती आहे हे मॅटर करत नाही, कारण की तो पैसा तुमचा दवाखान्यात गेल्यावर कामात येत नाही, ट्रीटमेंट करण्याच्या कामात येईल. पण तो पैसा तुम्हाला जसं पहिलं लाईफ आहे तसं करण्यासाठी नाही कामात येत. फक्त सांभाळण्यासाठी येतो. जसं पहिलं लाईफ आहे तसंही नाही, फक्त तुमचं आयुष्य वाचवण्यासाठी कामात येतो. त्यानंतर एक गाडी घ्यायला गेले ना, साधी बलेनो, साधी मारुती 800 घ्यायला गेले ना, त्याच्या टॉप मॉडेल मधला आणि बेस मॉडेल मधला डिफरन्स एक मशीन आहे. पण हे आपण लोकांना चांगलं दिसण्यासाठी घेतो. आपल्याकडे फ्रीज, आजचं फ्रीज 2-2 लाखाचे फ्रीज आहेत, टीव्ही 1-1 लाखाचे कॉमन फ्रीज टीव्ही झालेले आहेत. आणि हे सर्व तुमचं एक्सटर्नल लक्झरीसाठी आहे, जे टेम्पररी बेसिकला आहे. हे विकावं लागते ज्यावेळेस कोणी आजारी पडतो. मोठ्या घरामध्ये जर हेल्थ चांगली नसेल, तर हेल्थ चांगली, त्या घरामध्ये खूप मोठं घर बांधलं, 1 करोड, 1.5 करोड, 2 करोडचं, आणि त्याच्यातले एका व्यक्तीचं आरोग्य जर खराब आहे ना, तर पूर्ण त्या घराची शांती बिघडून जाते. वास्तुशांतीला तुम्ही जेवढा खर्च लावसाल ना, त्या वास्तुशांतीचा पूर्ण खर्च मध्ये एक मशीन येते, आणि त्या घरामध्ये राहण्याची पूर्ण त्या लोकांचा पूर्ण मेंटॅलिटी डिस्टर्ब होते, आणि त्याला पूर्ण सांभाळण्याचं काम ही एक मशीन करते. आपण काय म्हणतो, ही मशीन महाग आहे. आणि ही जी आहे ना, ही इंटरनल लक्झरीचा आयटम आहे. हा आपल्या आतमधून काय लक्झरी आयटम आपण देऊ शकतो, आपल्या आतमधून आपण काय क्रिएट करू शकतो, ते आहे, हे परमनंट आहे. तर ही एक केंगन मशीन मिरॅकल आहे, माझ्या जीवनासाठी मिरॅकल आहे. या साईडला टोटल अजूनही किती एक असेल किंवा आपलं हेल्थ ही प्राइसलेस आहे.
हा एक मुद्दा मला म्हणावासा वाटतो, सांगावासा वाटतो. आणि हे माझे रिअल एक्सपिरियन्स आहे. तुमच्या चॉईस आम्ही आजही बिझनेस करत नाही. आजही मी जर पाहिलं ना, मी कोणाला मशीन एकदा डेमो दिल्यानंतर डबल फोनही लावत नाही कधी कधी. जाऊ द्या म्हणजे निर्णय त्या व्यक्तीचा आहे. कारण की बिझनेस मी स्वतः त्या व्यक्तीच्या जीवनासाठी उभा आहे, काम करण्यासाठी उभा आहे, त्यांना सहकार्य करण्यासाठी. एकदा राहिल्यानंतर मी त्यांचं पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी उभा आहे, कारण की माझं आयुष्य बदललं. आणि ही मशीन त्यासाठी मी काम, हे पुण्याचं काम समजतं या एका एका क्षणाला. बरं, मी बिझनेस करत नाही म्हटलं, पण माझ्या जीवनात केंगनने आणखीन काही परिवर्तन दिले. जेव्हा मला कॅन्सर डिटेक्ट झाला ना, तर मी माझ्या स्वतःला एक 4 भिंतीच्या आतमध्ये कोंडून ठेवलं होतं. आणि मला खूप असं एक चॉईस म्हणजे आवड असायची. मी गाड्यांचे माझे व्हिडिओ पाहायचो, गाड्या मला आवडायच्या. आणि मी त्याच्यात खूप फॅड होतं मला त्या गाड्यांचं, वेगवेगळ्या गाड्यांचं. मी पूर्ण सर्व माझं कोलॅप्स झालं होतं. आता जीवनात काहीच नाही राहिलं झालं. नंतर जसं जसं मी 2 मशीन होतील काय ते विषय म्हणजे खूप मग धीरे धीरे मी डेमो द्यायला सुरुवात केली. माझ्या लिडरनी मला सहकार्य केलं. त्यांच्या मार्गदर्शन मी डेमो द्यायला सुरुवात केली. धीरे धीरे मी एक स्टेप पुढे गेलो. तर माझे जे स्वप्न आहेत ना, माझे स्वप्न रंगीन व्हायला लागले. माझ्या मिसेसचं आमचं एक नवीन आमचं फ्युचर क्रिएट व्हायला लागलं. ते जेव्हा मी धीरे धीरे डेमो द्यायला सुरुवात केलो ना, तेव्हा जसा जसा मी पुढे पुढे गेलो ना, तर सगळ्यात मोठी जबाबदारी आणखी मी एक स्वीकारली. मी इंडिपेंडंट झालो. आज असे किती आपले डिस्ट्रीब्युटर आहेत की सिनियर लोकांचं सहकार्य घेतात. जोपर्यंत तुम्ही एखाद्या डिस्ट्रीब्युटरचं म्हणजे एखाद्या सिनियर लिडरचं जर सहकार्य घेत आहेत ना, तर तुमचा बिझनेस जर म्हणा की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम म्हणा, ते फुलफिलमेंट होतच नाही. ज्या दिवशी तुम्ही डेमो शिकशाल ना आणि ज्या दिवशी तुम्ही पुढे जासाल ना, इंडिपेंडंट स्वतः स्वतः तुम्हाला पुढे जावं लागेल. जर लोकांच्या जीवनात जर परिवर्तन पाहिजे तर मी काय केलं, जशी माझी हेल्थची सिच्युएशन आहे, जशा मी कंडिशनमध्ये आहे, तसं मी बोलायला सुरुवात केली इंडिव्हिज्युअल लोकांना. मी विठ्ठल भाऊ तर माझे समजा 35 किलोमीटर दूर राहायचे. यांनी मला काही दिवस सहकार्य केलं. नंतर मी माझ्यावर काम केलं. मी डेमो शिकलो. जसा येईल तुटका मुटका जो ज्या भाषेत मला डेमो स्टेशन देता येईल ते डेमो स्टेशन मी शिकायला लागलो. माझ्यावर थोडंसं काम केलं. आणि डेमो शेजारच्या लोकांना यासाठी बोलायचो की बा पायवर मला डेमो जमते का, तर म्हणून त्यांना डेमो द्यायचो. तर या प्रकारे काम केलं आणि इंडिपेंडेंट झालो. आणि इंडिपेंडेंट होऊन नंतर मग मी डेमॉन्स्ट्रेशन द्यायला सुरुवात केली. नंतर मोठ्या मोठ्या मिटिंगही अरेंज केल्या, घेतल्या. आणि सर्व पॉसिबल झालं ज्या दिवशी मी इंडिपेंडंट झालो. त्या दिवशी आपली ग्रोथ त्या दिवशी होते ज्या दिवशी आपण स्वतः इंडिपेंडंट होतो. आपल्याला आपली जबाबदारी बनते की आपल्याला जर एवढा छान आहे, आपल्याला एवढा चांगला कन्सेप्ट आहे, तर आपला स्पीड वाढवणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत तेवढं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला थोडंसं आपल्यावर काम करणं गरजेचं आहे आणि डेमो शिकून पुढे जाणं गरजेचं आहे. तर जसं जसं मग मी सुरू केलं, तर पहिले या प्रकारे डेमो द्यायचो, बाहेर जायचो, ऑफिस नव्हतं, काही नव्हतं, घरात जे आणले त्यांना. नंतर मग एक आम्ही छोटंसं आमचं एक बाहेर कॅबिन होती, त्या कॅबिनमध्ये आम्ही एक छोटंसं डेमोचं एक मीटिंग व्यवस्था केली. नंतर मग माझी कारही आली. त्यानंतर एक आता हे सध्याचं ऑफिस आहे माझं, एक छोटंसं ऑफिस आहे, पण मी एक छान ऑफिस केलं आणि माझ्या जीवनात हे सर्व परिवर्तन झालं. आणि फायनान्शियली मला खूप सपोर्ट मिळायला लागला ह्या एका प्लॅटफॉर्मवर. आणि सर्व मला दिलं ह्या केंगनने सर्व. हे आहे माझं दिलेलं. सुरुवातीला इथे माझे सगळं स्वप्न विसरले, झिरो झालो. पाणी फक्त आणायचं काम केलो. नंतर जसं जसं मी डेमो द्यायला लागलो, बिझनेस व्हायला लागला, थोडं थोडं पुढे आलो. नंतर एक सेकंड हँड गाडी आली. मस्त असं ब्रेक दाबायला ना ऍक्सिलेटर द्यायला असं मस्त फील यायला लागलं की काय आपल्या जीवनात कुठं होतं आणि कुठं आलो. तिथून नंतर मग एक नवीन गाडी, जी मी स्वप्न विसरलो, नवीन गाडी आली. आणि नंतर मग आणखीन एक जीवनात इच्छा राहिली होती, ती ही कम्प्लीट झाली दुसऱ्या महिन्यात. की चला जायचं आहे म्हटलं, टू व्हीलरचा पैसा मॅटर नाही राहिला, कारण की पैसा देऊन राहिला. जसं सरांनी सांगितलं, आपल्याला फक्त तेल काढायचं काम करायचं आहे, डेप्थ ही बाय प्रोडक्ट निघणारच आहे. ते सर्व मग माझ्या जीवनात हे सर्व परिचय आलं. आजही मी डिपार्टमेंटमध्ये आहे. आजही माझ्यावर कृपा आहे माझ्या डिपार्टमेंटची. माझ्या त्यांनी माझं पूर्ण दवाखान्याचा खर्च उचलला. पण आज हे जर केंगन नसतं तर माझ्या जीवनात हे नसतं. नेक्स्ट. आणि धीरे 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 एक एक स्टेप जसं जसं मी पुढे गेलो, तर दिवाळीच्या दिवशी 30 ऑक्टोबर ना, दिवाळी 30 ऑक्टोबर माझं 6A कम्प्लीट झालं. कुठल्याच प्रकारचा बिझनेस करत आहे असं नाही की बिझनेस करत नाही, कारण की प्लॅनिंग तर करावंच लागेल. पण बिझनेस हा सेकंडरी पार्ट आहे माझ्यासाठी. आपल्याला पहिले पुण्यासाठी हे लोकांपर्यंत डिव्हाइस पोहोचत आहे आणि तेच मी काम केलं. आजही मी ते काम करत आहे, लोकांपर्यंत पोहोचवत आहे. आणि ऑथेंटिकली सगळ्या TMP आपल्याला जी गोष्ट शिकवते ना, ते ऑथेंटिक राहणे.
ऑथेंटिक कोणासोबत? आपल्यासोबत. लोकांसोबत ऑथेंटिक राहण्याचं तो सेकंडरी पार्ट झाला आपल्यासोबत. आपलं मन जे ग्वाही देते ना, केंगन इनॅजिक आपल्याला काय सांगते की ऑथेंटिक राहा, ऑथेंटिक बिझनेस करा, ऑथेंटिकपणे रिअल कमिटमेंट, रिअल लोकांसोबत रिअल शेअरिंग करून आम्ही हे धीरे धीरे ज्या व्यक्तीची 2 मशीन होतील की नाही होतील ही गॅरंटी नव्हती. आज माझ्या ह्या 6 माझं कम्प्लीट झालं. त्याला पूर्ण श्रेय जाते हे आपल्या TMPचं. कारण की एक असा व्यक्ती की ज्यांचे स्वप्न झिरो झाले आणि आज माझ्या जीवनामध्ये माझं एक नवीन क्रिएशन करून दिलं, हे सर्व आपल्या TMPने. तर TMP सोबत जे सर बोलले ना, एक मशीन म्हणजे TMP सोबत राहण्याची फी आहे ते की खोटं नाही आहे. कारण की त्याच्यापेक्षा कितीतरी आज अशी कंडिशन आहे की जवळपास 10 मशीनही म्हटल्या तर या किंगनहून मला ते आलेलं आहे. कितीतरी अर्निंग त्यांना आलेलं आहे, ते तर येणारच आहे. आणि आज ह्या सिच्युएशनला माझं विजन मला क्लिअर दिसत आहे ह्या प्लॅटफॉर्मवर. किंवा 6A पर्यंत मी आलो ना, तर 6A पासून माझं -3 6A 2-3 हे मला क्लिअर दिसत आहे. विजन माझं क्लिअर झालं की माझ्या जीवनात हे येणारच आहे. कारण की जिथून मी 0 पासून सुरुवात केली आहे तर 6A पर्यंत आलो. 6A पासून मला आज हे क्लिअर दिसत आहे. आणि हे मला 100% माझी स्वतःची शाश्वती आहे, गॅरंटी आहे, स्वतःवर विश्वास आहे की हा प्लॅटफॉर्म TMPचा प्लॅटफॉर्म मला इथपर्यंत सोडल्याशिवाय की शांत बसत नाही. तर हे सर्व श्रेय जाते दोरकर सरांचं, विठ्ठल सरांचं, आपले जे सिनियर जे सर्व जे लीडर्स आहेत खूप छान आहेत. प्रत्येकांमध्ये खूप छान वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत आणि खूप छान मार्गदर्शन करतात. ते पूर्ण आपण एक आहे, असं नाही की इथे क्रॉस टीम आहे, आपली टीम आहे, काही आहे. सर्वांसाठी आपल्या पूर्ण एक टीमसाठी काम करतात. हे सर्व जोडून ठेवण्याचं काम याचं सगळं एक म्हणजे काय म्हणतात ना, ते माळ असते ना, माळीतला प्रत्येक मणी हा कामाचा असतो, पण त्यांना जो धरून ठेवणारा तो धागा आहे ना, ते आपले दोरकर सर आहेत. खूप जबरदस्त आहे काम त्यांचं. आज आमच्या जीवनातला आम्ही प्रत्येक दिवस एन्जॉयमेंट करतो. असा सेल्युलस आमचा पोलीस डिपार्टमेंटचा. जे लोक काठावर उभे असतील ना, मी आज तुम्हाला एक खुली संधी देतो की आमच्या TMP सोबत या. ज्या एका व्यक्तीला जो झिरोमध्ये होता त्या झिरोतून या स्टेजवर आणण्यासाठी जे काम केलं, जे TMP आहे आपली, त्या एका व्यक्तीला ह्या लेवलपर्यंत आणण्यासाठी जी आपली TMP सहकार्य करते ना, आज तुम्हाला एक संधी देतो मी. या संधीचं सोनं करा आणि एक मशीन तुमच्या घरात असू द्या, तुमच्या मुलांसाठी, आई वडिलांसाठी, परिवारासाठी, तुमच्या स्वतःसाठी निर्णय घ्या मशीन घेण्याचा. घेऊ शकता. जे नवीन डिस्ट्रीब्युटर नवीन लोक असतील ते विचार करू शकता. ज्यांनी डेमो मशीन पाहिला ते डेमो पहा, सर्च करा, फोर्स कुठलाच नाही, स्वतः रिअलाइज करा, एज्युकेटेड व्हा आणि नंतर मशीन आपल्या घरात लावा. हा एवढाच मी मॅसेज इथे तुम्हाला देऊ शकतो. कारण की हेल्थ ही प्राइजलेस आहे, बाहेरचं सगळं दिखावा आहे. तर एवढं तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चान्स दिला. TMPने मला खूप सारं सहकार्य केलं. धन्यवाद. माझ्या टीमचे पूर्ण धन्यवाद की जी टीम माझ्यासोबत आहे म्हणून मी आज इथे आहे, म्हणून माझं 6A अचिव्हमेंट झालं. प्रत्येक व्यक्तीकडे पाहतो आणि शिकतो. आणि हा शिकण्याचा बिझनेस आहे, पुढे जाण्याचा बिझनेस आहे आणि एन्जॉय करण्याचा बिझनेस आहे.